नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल मी बनवली होती इडली आणि त्याचंच हे बॅटर इथे उरलेलं होतं. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेतलं आणि आता याची मी बनवणार होते डोसे. तर डोसे बनवण्यासाठी इथे माझी बटाट्याची चटणी पण बनवून रेडी होती. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आणि तेलाने त्याला छान ग्रीस करून घेतलं. त्यानंतर यावरती एक पळीभर बॅटर सोडलं आणि चांगलं पतलं असं बॅटर हे जे ते स्प्रेड करून घेतलं तव्यावर आणि थोडीशी बटाट्याची चटणी यावर टाकली, स्मॅश केली चटण्यानी. इथे मी बनवत आहे मसाला डोसा आणि 1 मिनटा 2 मिनटातच हा डोसा जो आहे तो आपला बनवून रेडी होतो. तो लगेच हा प्लेटमध्ये काढून घेतला. आता हा तवा जो आहे ना तो माझा थोडा खराब झाला आहे. एजेसनी डोसा माझा हात थोडा चिटकतो, म्हणजे एका साईडनीच हे डोसा जो आहे तो माझा थोडा चिटकत होता. तरी मी माझं काय अजून तवा चेंज करायचा 1-2 वर्ष प्लॅन नाही. मी या तव्यावरच धकून घेणार आहे. कारण एवढे पण काही माझे वाईट डोसे झाले नव्हते. सगळे डोसे एकदम प्रॉपर निघाले होते तव्यावरून. तर असे हे एकामागून एक मी डोसे बनवत गेले आणि माझे मिस्टर नाश्ता करत होते. तर त्यांना हे गरमागरम डोसे मी खायला दिले आणि त्यांचं झाल्यानंतर मीही उभ्या उभ्या तिथेच गरमागरम बनवता बनवता हे डोसे खाल्ले होते. कारण मिस्टरांना तर आपण खाऊ घालू, पण आपल्याला कोण खाऊ घालणार ना. त्यामुळं बनवता बनवताच मी खाण्याचं पण काम करत होती. तर असे आम्ही दोघांनी आज डोशाचा नाश्ता केला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि मला नक्की कमेंट करून सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तर असे हे सर्व डोसे मी एकामागून एक बनवले. डोसे खूप झटपट होता आणि तेवढे झटपट हे संपतात पण. सगळ्यांनाच डोसे खूप आवडतात. तर असे हे माझे सगळे डोसे बनून तयार होते. हे माझा शेवटचा डोसा, त्यामध्ये होती बटाट्याच्या चटणीची स्टफिंग. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.